नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा धरणातून वारणा नदीपात्रात 15,075 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते ऐतवडे गावांना जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्याने हा रस्ता प्रशासनाच्या वतीने आज दुपारी 12 वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावातून सांगली जिल्ह्यातील ऐतवडे गावी जाण्यासाठी वारणा नदीवर पूल आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिक प्रवासासाठी या पुलाचा वापर नेहमी करत असतात. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शनिवारपासून अतिवृष्टी होत असल्याने वारणा धरण व्यवस्थापनाने आज दुपारपासून 15,075 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने धरणातून जादा विसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापुराशी सामना करणाऱ्या निलेवाडी गावाच्या ग्रामस्थांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला आहे. महसूल प्रशासनासह ग्रामपंचायत प्रशासन दक्ष असून पाण्याच्या पातळीकडे आणि वारणा धरण व्यवस्थापनाच्या प्रसिद्धी पत्रकाकडे लक्ष ठेवून आहेत. शिवसिद्ध न्यूजसाठी निलेवाडीहून संतोष जाधव.